नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय आपलं? पवनदादा पवार. बरोबर. आपण आता पळसखेल मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाचा रणधुमाळ जोरदार सुरू आहे. तर हो. इथे कुठल्या पक्षाचं वर्चस्व तुम्हाला युवक म्हणून एक दिसून येते? इथं शिवसेनेचा. आम्हाला तर सगळे सांगतात की भाजप आहे. तुम्ही शिवसेना कसं काय नाही सांगताय? नाही, इथं अनिल शेठ आणि शिवसेनेच्या दोघांची युती झाल्यामुळे जास्त प्रमाण शिवसेनेचे 80 ओके. ते जवळपास 75%. तुम्ही एक युवा मतदार आहात. हम्म. तर तुम्हाला काय वाटतं की बाबा दोन्ही आटपडी पाटले एक झाले ते हम्म. काय परिणाम होईल याचा? याचा परिणाम खरं तर आता सध्या युवा पिढीला पण राजकारणात उतरण्याची गरज आहे. तर त्यामुळे सगळ्या युवा पिढीला पण मार्गदर्शन भेटेल की भयांच्या तर्फे हे पृथ्वीराज भैया जर निवडून आले तर युवांची भरपूर काम आहे, अडचणी पार होतील. पृथ्वीराज भैया पाटील हे नक्की कोण आहे तो? ते अध्यक्ष तानाजीराव पाटील यांचे मुलगा आहे, पण त्याच्यापेक्षा पण आमच्या सगळ्यांचे भाव आहेत. ते काल आमच्या गावात ते बैठकीला आले होते, तेव्हा आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं की आमच्या गावात बोरचं पाण्याचा प्रॉब्लेम आहे. हरिजन समाजा वस्तीमध्ये बोरला पाणी येत नव्हतं. त्यांनी लगेच त्यांचे स्वतःचे जवळचे पैसे खर्च करून त्यांनी आमच्याला बोरचे पाणी आज चालू झालेलं आहे. एक युवक वर्गातून तुम्हाला त्यांच्या प्रति प्रतिसाद कसा वाटतो? युवक वर्गातून आता विरोधक म्हणून कल्लप्पा कुठे आहेत, तसं त्यांना तानाजीराव पाटील यांचा मुलगा पृथ्वीराज भैया असल्यामुळे तरुण वर्गांना ते उभा असल्यामुळे जरा हे मिळेल. ओके. आता काय आहे की पृथ्वीराज पाटील हे निवडणुकीच्या माध्यमातून प्रथमच सगळ्या समोर येतात प्रत्यक्षात. तर त्यांच्या वडिलांचा विकासाचा अजेंडा आणि यांचा स्वतःचा भयांचा विकासाचा अजेंडा काय असेल याच्यामध्ये फरक नक्की? आता आम्ही त्यांना आमदारकीला पण बघितलंय. ते सगळ्यांकडून पळून सगळ्या तरुण वर्गांना एकत्र करून संघटन करून पळून सुहास भैयांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा पण मोलाचा वाटा आहे तरुण आटपाडी या समाजातून. तर त्यामुळे त्यांच्याकडे तरुण वर्गाची भरपूर ताकद आहे. ओके. आता तुम्ही एक युवक म्हणून काय सांगाल की बाबा पळसखेल मध्ये नक्की मतदान किती टक्के होईल? बघायला गेलं तर 80% तर आरामात होईल. कुठल्या पक्षाला होईल? शिवसेनेला 80% आणि 20% भाजप जाईल.